सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर आपल्या समोर सादर करतोय आदरणीय इंजिनियर स्वामी सर त्यांची व्हॉट्सअपच्या माध्यमानं येणारे दररोजचे सुविचार। मान सन्मान मिळवण्यासाठी खुर्चीवरच बसण्याची गरज नसते, तर आपण जिथे बसू त्या जागेला आपल्या कर्मामुळे लोक मान देतात। कर्तृत्व चांगलं असेल तर जिथे बसाल त्या जागेला किंमत प्राप्त होत असते, किंमत प्राप्त होत असते। जीवनात अनेकदा नानाविध संध्या आपल्या समोर येऊन उभ्या राहतात। तुम्ही त्याला दैव म्हणा वा योगायोग, पण त्या संध्यात आपले भविष्य साठवलेले आहे हे वेळीच ओळखणे आणि त्या संधीचा संपूर्ण फायदा जे घेतात तेच खऱ्या जीवनात यशस्वी होत असतात। अशा लोकांना लोक नशीबवान असे म्हणत असतात। जगात दोन अशी रूप आहेत जी कधी कोमेजत नाहीत, आणि कोमेजली तर त्याचा काही इलाज नाही। पहिलं निस्वार्थी प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास। संगत करावी तर स्वच्छ चरित्र, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार, सहकार्य करण्याची भावना आणि सुखदुःखात धावून येणाऱ्याशी करा, कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाहीत। वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहेत, म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका, दोन्ही बदलणार आहेत। स्वाभिमानावर आघात झाल्याशिवाय स्वतःला सिद्ध करण्याची ईर्ष्या उत्पन्न होत नाही, आणि स्वतःला सिद्ध करायच्या ईर्ष्येशिवाय कर्तृत्व घडत नाही, कर्तृत्व घडत नहीं। भगवान ने सभी को धनुष के आकार के होठ दिए हैं, मगर इनसे शब्दों के बार ऐसे छोड़िए जो सामने वाले के दिल को छू जाए, ना कि दिल को छेद जाए। कुशाग्र बुद्धि, उत्तम चारित्र्य, शास्त्राभ्यास, आत्मसंयम, धाडस, मितभाषण, यथाशक्ती दान आणि कृतज्ञता हे 8 गुण माणसाची शोभा वाढवतात। अशाच सर्व गुण संपन्न व्यक्तीस गुणवान असे संबोधतात, गुणवान असे संबोधतात। जीवनात यशस्वी होण्यासाठी दररोज एक पदार्थ लागतो, तो म्हणजे आईस्क्रीम। आ आत्मविश्वास, ई इच्छाशक्ती, स सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता, म महत्वाकांक्षा। धन्यवाद।